नमस्कार मंडळी, आज बनवली चमचमीत चविष्ट वरण्याची उसळ। तर रात्रीच मी वरण्याच्या शेंगा निवडून घेतलेल्या, कारण सकाळी डब्याला भाजी द्यायची आहे। कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत वरणाला। तर कुकर थंड झालेला आहे, तर चला फोडणी करूया। कढई घेतली, तेल गरम केलं, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली, लसूण घालायचा, कांदा घालायचा। कांदा लसूण छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो छान परतल्यानंतर त्यामध्ये आपले बेसिक मसाले, मीठ, हिंग, हळद, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी फोडणीमध्ये घालून छान असं मिक्स करून उकडून घेतलेला आपला वरणा त्यामध्ये घालायचा। भाजी करायच्या पहिल्याच मी शेंगदाणे भिजत घातलेले होते, कारण ह्या वरण्याच्या उसळीमध्ये आहोंना शेंगदाणे आवडतात, म्हणून मी आवर्जून शेंगदाणे त्यामध्ये घालतेच। तर शेंगदाणे छान भिजलेले आहेत। उकडून घेतलेला वरणा आणि शेंगदाणे फोडणीमध्ये आता घालायचे, छान असं मिक्स करायचं आणि पाणी आटेपर्यंत ही वरण्याची उसळ शिजवून घ्यायची। चवीला अप्रतिम होते, एकच नंबर बनते। तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा। भाकरी चपाती बरोबर आपण ही उसळ खाऊ शकतो। जर सडसडीत नको असेल तर थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल, पण मी घालणार नाही आहे आज। ऑलमोस्ट हा वरणा आता शिजलेला आहे, तर थोडंसं ओलं खोबरं यावरती बुरबुरते आणि झालेली आहे आपली वरणा शेंगदाण्याची उसळ तयार। चला मंडळी, चॅनलवर नवीन असाल चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा।